उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि एनर्जी टिकवून ठेवणारे असे खास नारळ मखाना लाडू घरी बनवायला तुम्ही तयार आहात का? पण हे लाडू खाण्यामागचं एक असं गुपित आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये आपल्याला अशा पदार्थांची गरज आहे जे शरीराला थंडावा देतील आणि लगेच एनर्जी देतील. तर आज मी तुम्हाला असेच मखाना पौष्टिक चविष्ट लाडू दाखवणार आहे. तर बघा, लाडू दिसायला किती मस्त दिसतोय आणि चवीला सुद्धा तसाच आहे. तसंच याबरोबर पौष्टिक सुद्धा आहे आणि यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर करत नाही आहोत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यामध्ये शेवटी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी शेवटी वापरणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी आता यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस वापरत आहे आणि ते म्हणजे मखाना. तर हे लाडू बनवताना आपण मखाना म्हणजेच फॉक्सनट वापरत आहेत. हे खूप लाईट असतात, पोटात जडपणा आणत नाहीत आणि उन्हाळ्यात जेव्हा भूक कमी लागते तेव्हा हे लाडू हलकासा नाश्ता देतात. शिवाय मखाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते जे हाडांसाठी खूप चांगले आहे. तर मी सुरुवातीला बघा 2 वाटी मखाने हलक्या मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे 3 ते 4 मिनिटे. आता आपण यामध्ये दुसरा जिन्नस घालणार आहोत. तर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्ध वाटी बदाम घालत आहे. तर बदामाने सुद्धा बघा आपल्या शरीराची एकदम एनर्जी वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि हे लहानपासून मोठे सगळेच खाऊ शकतात. तर हा सुद्धा एक नैसर्गिक स्रोत आहे. तर बदाम व्यवस्थित 2-3 मिनिटं मी भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपला तिसरा एकदम महत्त्वपूर्ण जिन्नस घालायचा आहे. तर 1 वाटी मी इथे घातलेला आहे तूप आणि त्यामध्ये आता 1 वाटी घातलेलं आहे खोबरं आणि यालासुद्धा मस्त भाजून घ्यायचं आहे. तर नारळामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तसंच हे हेल्दी फॅट असतं. त्यामुळे हे लाडू खाल्ल्याने तुम्हाला एनर्जी आणि शरीराला थंडावा मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुपित मी तुम्हाला पुढच्या सेक्शनमध्ये सांगते तर तोपर्यंत काय करूयात, मखाना आणि नारळ आणि बदाम व्यवस्थित थंड करून वाटून घेऊयात. तर बघा, सुरुवातीला मी मिक्सरच्या जारमध्ये नारळ आणि बदाम वाटून घेते कारण हे वाटायला थोडेसे जड असतात. म्हणून सुरुवातीला मी यांना काय करते, वाटून घेत आहे. तर यांना असं बारीक वाटायचं आहे. तर मखाण्यांमध्ये कॅल्शियम असतं, तसंच बदामामध्ये स्मरणशक्ती वाढण्यासाठी पौष्टिक घटक आहे आणि नारळामध्ये खूप सारं फॅट असतं, हेल्दी फॅट असतं. तर हे सुद्धा शरीरासाठी खूप उत्तम आहे. तर यामुळे काय होतं, जे आपण लाडू बनवणार आहे ते एकदम पौष्टिक असे बनणार आहेत आणि हे खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर आता हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मखानेसुद्धा घालून आपण काय करूया, त्याला वाटून घेऊयात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, हे लाडू तुम्ही लहानपासून मोठा सगळ्यांना देऊ शकतात. लहान मुले जे अभ्यास करतात किंवा मग जे जिममध्ये जातात किंवा जे जास्त मेहनतीची कामं करतात, त्या सगळ्यांसाठी हे एक वरदान आहे आणि पौष्टिकतेचा एकदम परिपूर्ण घटक आहे. तर सगळ्यांनीच मिळून हे खाल्ले पाहिजे. दिवसातून एक तरी लाडू खाल्ला पाहिजे म्हणजे शरीराला एकदम तरतरी येते, ताकद येते आणि आपल्याला एकदम नैसर्गिकरित्या बूस्ट मिळतं. तर हे वाटून झालेलं आहे. आता सगळ्याला मी बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे सगळं काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये. आणि आता आपण यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस घालणार आहोत, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की आपण इथे गूळ किंवा साखरेचा वापर इथे करत नाही आहोत. तर गोडीसाठी आपण इथे खजूर वापरत आहोत. तर खजूर मी इथे अर्धा किलो वापरणार आहे. तर सुरुवातीला मी पाव किलो खजूर घेतलेली आहे. त्याच्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत. आता याला काय करूयात, मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आणि याला बारीक वाटून घेऊयात, जेवढं बारीक आपण वाटू शकू. पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे, सुकंच वाटायचं आहे. ना आता आपण यामध्ये पाणी किंवा तूप कशाचाही वापर केलेला नाही आहे. असं सुकं वाटायचं आहे. तर खजूर वाटून झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटायची होती. तर आता काय करूयात, आपण बाउल घेऊया, जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं. आता यामध्ये घालूयात 1 चमचा इलायची पावडर. इलायची पावडरने काय होतं, की याची चव तर वाढतेच, पण याचबरोबर याचा जो सुवास आहे तो एकदम मस्त असा येतो. त्यामुळे 1 चमचा इथे घालायची आहे. त्यानंतर जी खजूर आपण बारीक करून ठेवली होती, ती सुद्धा इथे घालून घ्यायची आहे आणि सगळं मिश्रण काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोटल आपल्याला अर्धा किलो खजूर लागलेली आहे. म्हणजे आपले एकूण
1 ते 1.5 किलोचे लाडू इथे बनून तयार होतात. आरामात तुम्ही याला महिना 2 महिना स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाहीत आणि हे शरीराला खूप उत्तम आहेत. एक योग्य पर्याय आहे ऊर्जा देण्यासाठी. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मिश्रण एकदम एकजीव करून झालं की यामध्ये आपण घालूयात आता अजून एक महत्त्वाचा पदार्थ, ज्याने आपल्या शरीराला अजून मस्त ऊर्जा भेटते, एनर्जी भेटते आणि जो ग्लो असतो तो येतो. तर यामध्ये मी 2 चमचे तुपाचे घालत आहे. साजूक तूप इथे वापरत आहे. तुपाने काय होतं, शरीरावर एकदम मस्त असा निखार येतो आणि या गरमीमध्ये तर हे शरीराला खूप पौष्टिकसुद्धा आहेत. तर आता तूप यामध्ये घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस. हे बघा अशा प्रकारे आता जी 1/2 किलो खजूर मी बाजूला ठेवली होती ती आता इथे घालून घेऊयात. तर 1/2 किलो खजूर मी इथे आणि घातलेली आहे आणि सगळ्याला असं मस्त मिक्स करून घेऊयात. बघा किती साधी सोपी रेसिपी आहे. यामध्ये जे जिन्नस आपण वापरलेले आहेत ते एकदम मोजकेच आहेत. आपल्या किचनमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि नसेल तर तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये सगळे साहित्य तुम्हाला भेटेलच. हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता याचे मस्त नरम असे लाडू बांधून घेऊयात. बघा एकदम किती मस्त लाडू याचे वळले जात आहेत आणि कोणताच प्रॉब्लेम येत नाही आहे. ना तर आपण यामध्ये पाकाचा वापर केलेला आहे, ना तर गुळाचा वापर केलेला आहे. तरीसुद्धा बघा एकदम परफेक्ट असे वळले जात आहेत आणि दिसायला किती सुंदर दिसतात, तसेच चवीला सुद्धा खूप मस्त आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, लहान मुलांसाठी तर हा पौष्टिकतेचा खजाना आहे. कारण आता त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्यांना सारखं काही ना काही खायला पाहिजे असतं. तर हे लाडू तुम्ही दिवसातून 1दा-2दा देऊ शकता. तर त्यामुळे यांना शरीराला ताकदसुद्धा भेटेल, एनर्जी भेटेल आणि त्यांची भूकसुद्धा गायब होईल. तर बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. असे आपले पौष्टिक मखाना लाडू तयार झालेले आहेत आणि याची चव एकदम भन्नाट अशी लागते. यामुळे भरपूर एनर्जी भेटते आणि दिसायला बघा किती मस्त असा दिसतोय. तर हा लाडू आपल्या शरीराचा थकवा एकदम गायब करणारा आहे आणि नैसर्गिकरित्या शरीराला बूस्ट करणारा आहे. तर तुम्हाला हे नारळ मखाना लाडू जर आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. तोपर्यंत बाय.